नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या माधुरीच कट्टामध्ये, जिथे आपण नवनवीन घरगुती पद्धतीच्या रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग पाहूया तूप बनवण्याची रेसिपी। जसं की तुम्ही पाहताय, मी ऑलरेडी माझ्याकडे एक 8 दिवसाची साय मी कलेक्ट करून ठेवली होती। त्याच्यामध्ये दही टाकलं होतं। ते पूर्ण एकत्र झाल्यानंतर एक 8 दिवसानंतर मी त्याला मिक्सरमधनं काढून घेतलंय। मिक्सरमधनं काढल्यानंतर व्यवस्थित त्याचं असं लोणी तयार झालेलं आहे। एकदम घट्ट असं लोणीवरती आलं होतं। ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले। एका पातेल्यात काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं लोणी तयार झालेलं आहे। जसं की म्हणतात की म्हणजे कृष्णाला हा लोणी खूप आवडतं, त्याचं एकदम मस्त असं लोणी तयार झालेलं आहे। हे आपण कढवण्यासाठी ठेवणार आहोत। आता लोणी कढवण्यासाठी आपण एक मंद आचेवर पातेल्यामध्ये लोणी घेतलेलं आहे। एकदम मंद आचेवर त्याला कढवायला ठेवायचे। आपण लोणी ठेवलेलं आहे गॅसवरती मंद आचेवर। तोपर्यंत आपण तुपाचे फायदे पाहून घेऊयात। असं म्हणतात की तूप कसं असतं, तूप म्हणजे पारंपरिक भारतीय स्वयंपाकाचा आत्मा असं म्हटलं जातं। खरं आहे का? ते खरंच आहे। जसं की आपण आता पुढे फायदे पाहतोय। जसं की उपाशी पोटी जर आपण 1 चमचा तूप घेतलं तर आपली पचन संस्था सुधारते, पचन क्रिया व्यवस्थित होते। तसंच आपली त्वचा मऊ राहते, तजेलदार राहते आणि निरोगी सुद्धा राहते। आपण जे प्रेशर घेतो, वर्कलोड जो असतो आपल्याला, त्याच्यामध्ये खूप सारं प्रेशर येतं, त्यामुळे जो तणाव असतो तो सुद्धा आपला कमी होतो। डोळ्यांसाठी सुद्धा उपयुक्त असतं। सांधेदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो। स्नायू आपले मजबूत होतात। यामुळे तुपाला अमृत असं म्हटलं जातं आणि आपल्या जेवणातला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा तुपाला मानला जातो। आपण सर्वांनीच उपाशी पोटी 1 चमचा तूप घेतलंच पाहिजे। तर बघा मंडळी, आपलं तूप रेडी झालेलं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये गाळून याला ठेवू शकता। तर मंडळी, काही टिप्स सुद्धा तुम्हाला फॉलो कराव्या लागतील। जर थंडीचे दिवस असतील तर तुम्ही जे ते दही केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गरम पाणी करून ॲड करावं लागेल, तेव्हाच तुमचं प्रॉपर असं लोणी येईल। आणि जर गरमीचे दिवस असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक थंड पाणी, असं थंड करून पाणी ॲड करावं लागेल, तेव्हाच ते तुमचं लोणी व्यवस्थित प्रॉपर येईल। नाहीतर ते होणार नाही, तुमचं लोणी व्यवस्थित येणार नाही। अजून एक मंडळी, सध्याच्या काळात आपण ताक हे मिक्सरवर करतो, थोडं प्रमाण असतं म्हणून, पण आमच्या लहानपणी आम्ही मोठ्या रवीने ते ताक करायचो। म्हणजे ते एका खांबाला वगैरे बांधून ॲडजस्ट करून ते आम्ही ढवळायचो पूर्ण, त्याचं लोणी तयार व्हायचं। ज्याने हा काळ अनुभवला आहे ते प्लीज कमेंट करून मला सांगा।